श्री गुरुचरित्र अध्याय 48. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. सिद्धमुनी नामधारकाला म्हणतात की, हे नामधारका, गांगनापुरात घडलेली ही अत्यंत पवित्र, आश्चर्यकारी आणि मंगलकारी श्री गुरुचरित्रातील कथा तू लक्ष देऊन ऐक. श्री गुरु गांगनापूर येथे राहत असताना त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेथे पर्वतेश्वर नावाचा त्यांचा एक शूद्र शेतकरी जातीचा परमभक्त होता. श्री गुरु रोज नियमाने संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. त्यांच्या जाण्याच्या मार्गावरच त्या भक्ताचं शेत होतं आणि तो रोज तिथे उभा असायचा. श्रीगुरूंना मार्गावरून जाताना पाहायचा. तो शेतातून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून पुन्हा आपल्या शेतातील कामाला जायचा. दुपारची वेळ जेव्हा श्रीगुरू अनुष्ठान संपून मठाकडे परत येत होते तेव्हाही तो त्यांना तसाच नमस्कार करायचा. अशी भक्ती तो अनेक दिवस नित्य नियमाने करत होता. त्यांच्या या रोजच्या नमस्काराने आणि भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी एकदा त्याला विचारले, अरे तू रोज एवढं कष्ट का करतोस आणि धावत येऊन माझ्या पाया का पडतोस? तुझ्या मनात काय इच्छा आहे ती मला स्पष्ट सांग. त्यावर त्या भक्ताने हात जोडून विनंती केली की, महाराज, माझं हे शेत चांगल्या पिकाने भरावं एवढीच माझी इच्छा आहे. तुम्हाला रोज नमस्कार केल्यामुळे माझ्या शेतातील पीक आता खूप चांगलं दिसत आहे. आता जे काही धान्य पिकेल ते तुमच्याच कृपेने असेल आणि आम्ही ते खाऊ. श्रीगुरू त्याच्या शेताजवळ गेले आणि पिकाकडे पाहून त्याला म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो. जर तुझा माझ्या शब्दांवर विश्वास असेल तर तू मी म्हणेन तसं कर. भक्ताने स्वामींना विनंती केली, स्वामी, तुमचे वाक्य माझ्यासाठी अंतिम प्रमाण आहे. माझ्या मनात तुमच्याविषयी कोणताही संशय किंवा दुसरा विचार नाही. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, आम्ही आता संगमावर जात आहोत. आम्ही दुपारी परत येईपर्यंत तू हे सर्व पिके हिरवीगार कापून टाक. असं सांगून श्रीगुरू संगमाकडे निघून गेले. त्या भक्ताने मनात विचार केला की, गुरु आज्ञा हीच माझे कर्तव्य आहे, त्यामुळे पीक कापलंच पाहिजे. तो तातडीने गावात गेला आणि जमीन मालकाला विनंती केली की, माझे शेत मला खंड करून द्या. मी गेल्या वर्षासारखेच धान्य तुम्हाला देऊन टाकीन. अधिकारी म्हणाले, यावर्षी तुझ्या शेतात तर खूप चांगलं पीक आलं आहे, म्हणून तो आधीच मागता मागत आहे, जेणेकरून तुला जास्त नफा होईल. आम्ही तुझी ही मागणी मान्य करणार नाही. तेव्हा त्याने अनेक प्रकारे विनंती केल्याने सांगितलं की, मी गेल्या वर्षापेक्षा दुप्पट धान्य देईन. हे ऐकून अधिकाऱ्यांनी आनंदाने मान्यता दिली आणि तसे लेखी वचनपत्र लिहून घेतलं. अधिकाऱ्यांकडून संमतीपत्र घेऊन तो आनंदाने काही लोकांना सोबत घेऊन शेतात गेला आणि त्यांना घाईघाईने पीक कापायला सांगितलं. जेव्हा तो उभे हिरवे पीक कापायला लागला तेव्हा त्याच्या पत्नीने आणि मुलांनी त्याला अडवलं, परंतु गुरूंच्या आज्ञेपुढे तो काहीच ऐकेना. उलट तो त्यांना दगड घेऊन मारायला धावला. तो मारत असल्यामुळे त्याची पत्नी आणि मुले जीव वाचवून गावात पळून आली आणि त्यांनी राजदरबारात अधिकाऱ्यांकडे धाव घेतली व सांगितलं की, आमच्या पतीला वेड लागलं आहे. एका संन्याशाच्या सांगण्यावरून त्यांनी आमचं उभं न पिकलेलं पीक कापून टाकलं आहे. आता आमचं जगणं कठीण झालंय. आता आम्ही पुढं काय खाणार? अधिकाऱ्यांनी आपल्या माणसांना पाठवलं, पण तो भक्त कोणाचंच ऐकेना. अधिकारी म्हणाले, त्याने आधीच दुप्पट धान्य देण्याचे लिहून दिलं आहे, नाहीतर त्याची गुरेढोरं जप्त करू. कुटुंबियांनी आणि अधिकाऱ्यांनी घाबरलेले असताना तो भक्त मात्र पूर्ण श्रद्धेने पीक कापून मार्गावर उभा होता. तेवढ्यात श्रीगुरू संगमावरून परत आले. श्रीगुरूंनी त्याला विचारलं, अरे मी तर सहज विनोदानं सांगितलं होतं, तू तर खरंच पीक सर्व कापून टाकलंस. त्यावर भक्त म्हणाला, स्वामी, तुमचं बोलणं माझ्यासाठी कामधेनू समान आहे. हे ऐकून श्रीगुरू हसले आणि गावात आले. तो शूद्र भक्तही त्यांच्यासोबत गावात आपल्या घरी आला. घरात मात्र त्याच्या पत्नी आणि मुलांची रडारड सुरू होती. ते म्हणत होते की, आमच्या अन्नाचे साधन नष्ट झाले. पण तो भक्त त्यांना सांगत होता, तुम्ही अजिबात चिंता करू नका. गावातील लोकही त्याला विचारू लागले. तेव्हा तो सर्वांना समजावून सांगत होता की, काळजी करू नका, सुखी राहा. जे मूर्ख आहेत त्यांना गुरूंची लीला समजत नाही. गुरूंचे शब्द म्हणजे कामधेनू असतात. तुम्हाला 10 दाणे, एका दाण्याचे 1000 दाणे मिळतील. तुमचं मन शांत ठेवा. आपलं कोणतंही नुकसान होणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे. ज्याच्यावर श्रीगुरूंची कृपा होते त्याला कसलंही दारिद्र्य आपला तर एक मोठा खजिनाच मिळणार आहे, असं तो भक्त सर्वांना सांगत होता. या घटनेनंतर 7-8 दिवस गेले आणि अचानक वातावरणात मोठा बदल झाला. अतिशय थंड आणि कडकडीचं गार वारं वाहू लागलं, ज्यामुळे गावातील इतर सर्वांचे उभे पिके पूर्णपणे जळून नष्ट झाले. संपूर्ण भागातील लोकांचं पीक त्या अतिथंडीमुळे खराब झालं. त्यामुळे मूळ नक्षत्रावर अवकाळी पाऊस पडल्यामुळे उरली सुरली पिकेही कुजून गेली. संपूर्ण गाव पिकाशिवाय, धान्याशिवाय पोरका झाला. मात्र ज्या भक्ताने आधीच पीक कापून जमीन सर केलं होतं त्याच्या शेतात गव्हाचे, ज्वारीचे कोंब इतक्या प्रचंड वाढले की ते नेहमीपेक्षा 10 पट जास्त आले आणि एका पिकाला 11 ते 12 कणसे लागली. हे अद्भुत कौतुक पाहून त्या भक्ताची पत्नी अत्यंत आनंदी झाली. ती पूजेचं ताट घेऊन शेतावर आली आणि आपल्या डोळ्यांनी ते समृद्ध पीक पाहून तिला परमानंद झाला. ती घरी येऊन आपल्या पतीच्या पाया पडली. हात जोडून अत्यंत नम्र आणि गोड शब्दात म्हणाली, मी तुम्हाला वेडं समजत होते. माझी चूक झाली, मला क्षमा करा. पतीची क्षमा मागून आणि शेतातील पिकाची पूजा करून
त्या दोघांनी विचार केला की आपण आता लगेच श्रीगुरूंच्या दर्शनाला गेलं पाहिजे. सर्व तयारी करून ते दोघे श्रीगुरूंच्या पूजेसाठी मठात आले. तेव्हा स्वामींनी त्यांना विचारलं, काय चाललं आहे, काय बातमी आहे. त्या भक्ताच्या पत्नीने श्रीगुरूंची विविध प्रकारे पूजा व आरती केली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला, तुझ्या घरी आता अखंड लक्ष्मीचा वास राहील. गेल्या वर्षापेक्षा 100 पट जास्त धान्य त्या भक्ताच्या शेतात पिकलं. मग त्या भक्ताने गावातील अधिकाऱ्याला बोलावून घेतलं. भक्त अधिकाऱ्याला म्हणाला, संपूर्ण गावाचं पीक नष्ट झाल्यामुळे तुमची कोठारे रिकामी आहेत. मी माझ्या पिकाचा अर्धा हिस्सा तुम्हाला द्यायला तयार आहे. मी तुम्हाला गेल्या वर्षाच्या दुप्पट धान्य देण्याचं वचन दिलं होतं, परंतु गुरुमाऊलींच्या कृपेने धान्य 100 पटीने जास्त झालं आहे. त्यामुळे मी आनंदाने तुम्हाला अर्धा भाग देतो. मनात कोणताही संकोच ठेवू नका. यावर अधिकारी म्हणाला, तुझ्यावर गुरूंची एवढी मोठी कृपा झाली आहे, तुमच्या हक्काचं धान्य घेऊन मी अधर्म कसा करू. अधिकारी म्हणाले, ज्या अर्थी तुझ्यावर श्रीगुरूंची कृपा आहे ते धान्य तूच तुझ्या घरी घेऊन जा आणि सुखाने राहा. त्यानंतर त्या भक्ताने आनंदाने ते धान्य गरिबांना व ब्राह्मणांना वाटले. राजाचा योग्य तो कर भरून त्याने उरलेलं सर्व धान्य घरी आणले. अशा प्रकारे सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील शूद्र भक्ताला मिळालेले वरदान देणारा हा श्री गुरुचरित्र ग्रंथातील 48वा अध्याय इथेच पूर्ण होत आहे. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांना अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.